निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गुरुदेव, चित्रा तुमच्या नावाचं जप करत आहे आणि हे त्या अक्काबाईला कळल्याशिवाय राहणार नाही। होय भरतरे, एव्हाना त्या अक्काबाईला कळलं सुद्धा असेल। मग आता अक्काबाई त्या चित्राला त्रास देणार। तिने तुम्हाला गुरु मानले आहे। चित्राला त्रास होणं स्वाभाविक आहे। ज्या अक्काबाईला नाथपंथाचा राग आहे, जी नाथांचा विरोध करते, तिचीच मानसकन्या आपल्या नावाचा जप करते, हे तिला सहन होणार नाही। परंतु ही एका अर्थी चित्राची परीक्षा देखील आहे। पण गुरुदेव, अक्काबाईंनी तिला त्रास दिला तर ती फार काळ सहन नाही करू शकणार। लहान आहे ती। त्याची काळजी घेऊ आपण। ज्याला नाथपंथाविषयी आदर आहे, भक्तिभावाने जो नाथांकडे पाहतो, त्याला कोणालाही आपण त्रास होऊ देणार नाही। तिच्यावर लक्ष ठेवू आपण। त्या लहान मुलीच्या मनामध्ये नाथपंथाविषयी आत्मीयता निर्माण झाली, हेही काही कमी नाही। माझ्या भक्तांना मी कधीही वाऱ्यावर सोडलेलं नाही आणि सोडणारही नाही। गुरुदेव, आपण तिची जबाबदारी घेतली म्हणल्यावर चित्रावतीची काळजी मिटली। आजूबाजूला सगळं विपरीत वातावरण असूनही ती तुमची भक्ती करते आहे आणि हे विशेष आहे। आता ती लहान आहे म्हणून तिचं पालकत्व त्या अक्काबाईकडे आहे। परंतु भविष्यात नाथपंथाची श्रेष्ठ भक्त होण्याचं सामर्थ्य मला दिसलंय तिच्यामध्ये, आणि मी स्वतः तिच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे। त्या अक्काबाईने आपल्या मर्यादा राखल्या तर ठीक, चित्राला जर त्रास दिला तर तिला कधीही सुख मिळणार नाही। गुरुदेव, आपण चित्रावतीचे प्राण वाचवले आणि ही एक विलक्षण घटना आहे। भरतरी, अरे जिचं मन इतकं निर्मळ आहे, शुद्ध आहे, तिला परमेश्वर कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये सहाय्यभूत होतच असतो। पिताश्री, माझं एक निरीक्षण आहे, ते तुम्हाला सांगावं असं वाटतंय। सांगू का? सांग की। ही सगळी माणसं दिवसभर राबतात आणि संध्याकाळ झाली की मग ते जेवणार, मग गप्पा मारणार आणि झोपणार। त्यांचे दिवस असेच चालले आहेत। त्यांना काहीतरी द्यायला हवं, नाहीतर हा मनुष्य जन्म वाया जाईल। अरे श्रीपाद, पण काय द्यायचंय? परमेश्वराला जाणून घेण्याचा सहज मार्ग त्यांना दाखवायचा आहे। तो कोणता श्रीपाद? भजन कीर्तन। त्यांनी निजायला जाण्याआधी भजन केले तरी पुरे आहे। पण आता या सगळ्यांना भजन कीर्तन शिकवायचं म्हणजे? शिकवण्याची गरज नाही पिताश्री। आपण भजन म्हणू ते त्यांनी ऐकलं, आपण करू ते कीर्तन त्यांनी पाहिलं की मग त्यांना त्याची गोडी लागेल। ते ऐकून त्यांच्या वृत्तीत फरक पडेल आणि भजन त्यांच्या मुखी बसलं की ते आपोआप शिकतीलच। त्याने परमेश्वराचं नामस्मरण होत राहील। हरकत नाही। कधी करायचं? आत्ताच। श्रीपाद, भजन कीर्तन राहू दे, पण तू आत्ता गावातल्या सगळ्यांशी या विषयावरती बोलून घे। माधव, कल्याणी, बोलवा सगळ्यांना। वय ए माधू, ए ताना, तात्या, या इकडे, या या। चित्रा,
चित्रा, ये बाळा बस. आजपासनं मी जे सांगल तेच मानायचं बरं का. आजपासनं तू माझं नाव घ्यायचंस. अक्काबाईचा उदो उदो, अक्काबाईचा उदो उदो. अगं म्हण की, का जीभ जड झाली आहे तुझी, का म्हणायला अवघड वाटतंय तुला. खंडू मी ना, तुम्ही दोघ जण म्हणार अक्काबाईचा उदो उदो असं म्हणायचं. आता मग तू म्हण. ओम श्री मच्छिंद्रनाथाय नमः. ओम श्री कान पाड फोडीन तुझं. काय म्हणतेस हे? रात झाल्या म्हणून, नाहीतर गावाच्या बाहेर फरफटत नेला असतं तुला. आणि याद राख, जर का परत त्यांचं नाव घेतलंस तर माझ्या इतकी वाईट कोणी सुद्धा नाही. आता श्रीपाद जे सांगतोय ते सगळ्यांनी शांतपणे ऐकून घ्या. हे पहा, आपला जन्म हा मनुष्य जन्म आहे. जसा प्रत्येक जीव जन्माला येतो तसेच आपणही जन्माला आलो. प्रत्येकाला जीव म्हणून कर्म नेमून दिलेली आहेत. आपल्याला ती करावीच लागणार आहेत. पण ह्या सगळ्यात आपण परमेश्वराला विसरता कामा नये. हाच असा जन्म आहे ज्यात आपण भगवंताचे नाव मुखाने घेऊ शकतो. पर श्रीपाद, सगळेजण दिवसभर राबतात, मग देवाचं नाव घ्यायचं तरी कधी? तुम्ही दिवसभर कष्ट करतात, पण तुम्ही परमेश्वराचं नाव घेतलं नाही तर ते कष्ट तुमच्या पुरतीच राहतील. ते त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाहीत. तुम्ही भगवंताला विसरला तर तो देखील तुम्हाला विसरेल. पर मग यज्ञविधी आणि बाकीच्या गोष्टी रोज कशा करायच्या? भगवंताचे नाव घेण्यासाठी यज्ञाची, पूजा अर्चेची माहिती असायलाच हवी असे नाही. रोज यज्ञ केलाच पाहिजे असेही नाही. त्यासाठी तुमच्या मनात फक्त भाव हवा. साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही देवाचं नाव घेतलं तरीही चालणार आहे. फक्त ते नियमाने आणि मनात भाव ठेवून घ्यावं इतकंच. कराल ना मग? वय वय वय. अक्काबाई, तुला पुढचं काय दिसतंय का ग? दिसल्या बघा अक्काबाई शांत आहे वय. अगं तसं नाही, अक्काबाई शांत बसली ना तर मला कस तरी होतंय बघ. आता तुला काय होतंय खंडू? अगं मला भ्या वाटतंय, ते नाथ गावात येतील आणि आपल्याला हाकलून देतील बघ. हा, हाकलून लावलं तर ठीक आहे, पण चेटूक बिटूक केलं ना तर मग आपण जन्मभर अडकून राहू बघ. ए गा बसा. तुम्हाला कोण वाटलं रे मी? मी अशी तशी नाही. देवी आई माझ्या संग आहे. तेच तर मी हेच खंडूला सांगत होते बघ, पण यो खंडच काळजी करतोय बघ. अगं तसं नाही, पण अक्काबाई आता काय करायचं ग? ते नाथ प्रत्येक गोष्टी आपल्या खोडून काढतात बघ. खंडू, माझ्याकडे लय बाण आहेत, त्याच्यातलं 2-4 बाण नाही लागलं म्हणून ही अक्काबाई काय हारत नसते. या खेपला पूर्ण विचार करूनच
बाण सोडणार आहे म्या. अक्का मी जरा जाऊन येऊ का? होय जाय. अगं थांब, अगं विचार तरी कुठे चालली आहे? काय ग कुठं जायचंय तुला? मला जरा वनात जायचंय. वनात? वनात कशाला जायचंय? मला जायचंय त्यांना भेटायला. त्यांना? त्यांना कोणाला? नाथांना. चित्रे, काल रातच्याला तुला सांगितलंय, अजून तुझ्या डोसक्यात बसल्या नाही बाय. अगं चित्रा, ते नाथ आपले वैरी आहेत. अगं त्यांनी आपल्या अक्काबाईचा अपमान केलाय बघ. ते आपल्याशी नाही चांगलं वागत. पण मी फक्त पाया पडून येते ना. ही हाताबाहेर जायला लागले बघ. आता तूच हिचं काहीतरी कर. अगं आपण इथे नाथांच्या नावाने बोंब मारतोय आणि आपल्यातलीच ही त्यांचा उदो उदो करते. हा नाही तर काय. अगं अशानं लोक आपलं काय बी ऐकायचे नाहीत बघ. अगं अक्का तू बसलीस कशाला? अगं कर की काहीतरी. ह्या रिंगणाच्या जर का बाहेर आलीस का नाही तर पाय मोडून ठेवीन तुझं. ओम श्री मच्छिंद्रनाथाय नमः. 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 चित्रा, बघताय ना व? ओम श्री अक्काबाई, अगं आता तरी तुझ्या ध्यानात यायला पाहिजे की नाथ बाबांचा महिमा काय आहे ते. चित्रा, तू जे करतेस ते असंच करत राहा. तुझं भलं होईल पोरी, भलं होईल. अक्काबाई, जशी तुझी पोरगी गुणाची आहे तशी तू बी होय आणि नाथ बाबाच्या पायावर डोकं ठेव. लोकांना त्रास देण्यापरीस हे काम कधी बी तुझ्या हिताचं आहे. आधी फक्त ह्यो पंचच बोलत होता बघ तुझ्या मोहर. आणि आता ही गावातली लोक बी बोलायला लागलेत बघ तुझ्या समोर. अक्काबाई, तू आता काही करच. तुझ्या तोंडावरती अपमान करायला लागलाय यो पंच. अक्काबाई, अगं तुला नाथ बाबांचं नाव घ्यायला नाही जमलं तरी बी चाल. चित्रा जो जप करतीये ना तो तुझ्या कानावर पडला तरी लई झालं बघ. ए चित्रे, ग बसतीस का आता? एक डाव तुला सांगितलं ना हो त्या भुरट्यांचं नाव घ्यायचं नाही म्हणून. ए पंच, म्या एक डाव हरले म्हणजे समजा खेळ संपला असं होत नसतंय. कोल्यानं एक शिकार केली म्हणजे त्यानं असं समजायचं नाही का त्यो ह्या जंगलाचा राजा झाला म्हणून. अक्काबाई, का तुझ्या डोळ्यासमोर एवढं तुला दिसतंय तरी मी तुला समजणं झालंय. मला समजवण्याच्या भानगडीत पडू नका. ह्या समद्या गावाला भूल पाडली होती तेव्हा तुझं तोंड लपून घरात होतास. आत
आणि आज बी मी सांगते, उद्या पुण्यांदा तुझं तोंड काळ करायची वेळ नाही आणली या अक्काबाईनं, तर नावाची अक्काबाई नाही. तुला समजून काही उपयोग नाही. ते म्हणतात ना, गाढवा मोर वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता. चला रे. ओम श्री मच्छिंद्रनाथाय नमः. ओम श्री मच्छिंद्रनाथाय नमः. ओम श्री मच्छिंद्रनाथाय नमः. अक्का, अगं जाऊ दे ग. आपली चित्रा लय लहान आहे बघ. मला माहित आहे तिनं चूक केली या. अगं पर लय येळ झालाय ग तिला असं उभं करून. अक्काबाई, अगं तिला भूक भीक लागली असेल बघ. अगं काढ ग तिला रिंगणाच्या बाहेर. खंडू मीने, आता तुम्ही मला सांगणार का मी काय करायला पाहिजे ते? अगं अक्का तसं नाही ग. चित्रा आपली लय लहान आहे बघ. मला तिचा हाल बघवनात बघ. ओम श्री मच्छिंद्रनाथाय नमः. अगं एक डाव सोडून दे ग. आता पुन्हा नाही करायची ग तसं ती. ओम श्री मच्छिंद्रनाथाय नमः. चित्रा, ए चित्रा, चित्रा तू पुण्यांदा असं नाही वागणार ना? हा नाही वागणार ना? अक्का नाही म्हणली बघ ती 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 असं नाही वागणार बघ. चित्रा ये बाहेर. अरे माझ्या सोन्या, मला बी तुला असं त्रास देताना नाही बघवत. मला काय बी त्रास झाला नाही अक्का. मच्छिंद्रनाथांचा जप करून मला चांगलं वाटतंय. बघितलंच मीने, एवढं सांगितलं तरी ह्या पोरगीचं डोसकं ठिकाण्यावर नाही. येईल गा अक्का बाई येईल. आधी तिला काहीतरी खाऊ पिऊ तरी दे. नाही, तिला काय बी खाया पिया द्यायचं नाही. तिच्या हाताला काम नाही का नाही, म्हणून तिचं डोसकं इकडं तिकडं चाललंय. मीने जा ग, घरातलं कापडाचं गाठोडं घेऊन ये. घे, घरातली समधी कापड आहे ती. जा आडावर जा आणि लख धुवून घेऊन ये. जाताना हंडा बी घेऊन जा. कामानं हातपाय दमलत, भुकेनं पोटात कावळं वरडायला लागलं का नाही, म्हणजे हे डोसक्यातलं नाथ बाबांचं भूत आहे का नाही ते कायमचं उतरील. चल जा निघ. अक्काबाई, नाथ बाबांचा तुझ्यासाठी निरोप आहे.
अगं त्यांनी तुला भेटायला बोलवलंय. ए पंच, ते नाथ बाबा तुमच्यासाठी देव असत्याल. त्यांनी बोलवलं म्हणजे तुम्ही समजेजण त्यांच्या पाया पडायला जात असाल. ही अक्काबाई कुणाला भेटायला जात नसती, तर लोक अक्काबाईला भेटायला येत असतात. अगं नाथबाबांचं बोलावणं म्हणजे भाग्याची गोष्ट असते अक्काबाई. हे बघ, भलं होईल तुझं. अक्काबाई असा हात धरू नकोस. एकदा जाऊन बघ आणि बोल त्यांच्या संग. अगं आम्ही तुझ्या फायद्याच सांगतोय. ए तुला एक डाव सांगितलेलं समजत नाही का? अक्काबाई नाही बोलली ते. हे चला निघायत ना. अजून थोडा वेळ थांबला का नाही माझ्या मोर, तर तुमचं काय बाय करून ठेवी. अक्काबाई, अगं तुला हातात आलेलं मोती मातीतच सांडायचे असतील तर आम्ही तरी काय करणार. चला रे. अक्काबाई, मला वाटतं एकदा जाऊन बघायला पाहिजे तिकडे. नाही अक्काबाई, तू नाथांना भेटायला जायचं नाहीस. खंड्या गप बसा तू. अगं मी काय म्हणतोय. खंड्या मी म्हणते ना मग गप बस. तुला नाही समजत, तू काय म्हणतोस? तू गप बस. ए गबसा, भांडू नका. उगाच तुमचं डोसकं चालू नका. मी विचार करायला लागलीये त्या नाथ बाबासनी भेटायला जायचं का नाही जायचं. चित्रा, तुला आज जे दुःख देत आहेत त्यांना एक दिवस त्यांच्या कर्माचा पश्चाताप होईल. कारण त्यांच्या पापकर्माचा घडा भरेपर्यंत मी तुझं रक्षण करेन. अक्काबाई, ए मुक्क्यानो, खाना खुना करून झाल्या असतील तर बोला काय बोलायचंय ते. अक्का जेवण कसं झालंय ग? आधी खाऊन तर दे. बरं झालं. चित्राला बोलू का ग जेवायला? नाही म्हणजे गवाईच 2 घास खाईल ग म्हणून म्हणलं. बोलियो. चित्रा, ए चित्रा, चित्रा, अक्का, अक्का, चित्रा आत नाही. घरात नाही म्हणजे घरातच होती ना? अगं घरातच होती. कुठे गेली? मला नाही माहिती ती कुठे गेली, पण आता आत नाही. अगं वनात तर गेली नसेल. अगं अक्का, तू जेवणानं नग उठूस ना, मी जाऊन बघते. नाही नाही नाही, हिच्याकडं चांगलंच बघितलं पाहिजे. पोटची पोरगी नाही म्हणून एवढी माया लावली, एवढ्या जवळ केलं तिला, तर ही डोसक्यावर बसायला लागल्या. हिला चांगलंच खाली उतरवलं पाहिजे.